नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एव्हानास अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वालिटी आन्सर्स कसे लिहावे. ठीक आहे. बेसिकली आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की उत्तर लिखाणाची सुरुवात कुठून करावी. हे बघा, हे सगळं जे आपण व्हिडिओ बनवतो आहे हे टार्गेट MPSC 2023 जो नवीन पॅटर्न आहे त्या नवीन पॅटर्नच्या हिशोबाने हे आन्सर रायटिंगचे व्हिडिओ इथं आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करण्यात येणार आहे. ठीक आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण टॉपिक बघितला होता तो टॉपिक होता की उत्तर लिखाणाची सुरुवात कुठून केली पाहिजे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, जे नवीन विद्यार्थी आहे किंवा जुने विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मनात एक न्यूनगंड आहे की आम्हाला जमेल की नाही, किंवा कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, उत्तराची लिखाण कधी केली पाहिजे. ठीक आहे. कोणी म्हणतं पहिल्या दिवशीपासून करावं, कोणी नाही म्हणतं. या सगळ्या विषयांसंदर्भात जे काही सखोल मार्गदर्शन आहे ते आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. ज्यांनी कोणी तो पहिला व्हिडिओ बघितला नसेल रिगार्डिंग आन्सर रायटिंगचा, तो त्याचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यांनी पहिले तो व्हिडिओ बघावा आणि त्यानंतर क्वालिटी आन्सर्स कसे लिहावे हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण आज क्वालिटी आन्सर्स कसे लिहिले पाहिजे, कंटेंटला काय महत्त्व आहे, प्रेझेंटेशनला किती महत्त्व आहे आणि हे उदाहरणामार्फत आपण बघून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम कंटेंट इज द किंग. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कंटेंटला सर्वात जास्त महत्त्व तुम्हाला उत्तर लिखाणात द्यायचं आहे. ठीक आहे. कंटेंट जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा कोणताच विषय रिलेटेड टू आन्सर रायटिंग महत्त्वाचा नसेल. कारण प्रेझेंटेशनला सुद्धा महत्त्व आहे, पण एका लिमिटपर्यंत. जर तुमचा कंटेंटच चांगला नसला आणि प्रेझेंटेशन एकदम आउटस्टँडिंग असलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. पण एक वेळ तुमचा कंटेंट एकदम आउटस्टँडिंग आहे आणि प्रेझेंटेशन थोडं कमी जास्त तुम्ही केलं तर चालतं. तर यामध्ये त्याचं MPSCसाठी उत्तम कंटेंट एक परफेक्ट आन्सर असतं. तुमच्या उत्तरात डायग्राम्स, ड्रॉइंग्स, अधोरेखित किंवा काहीही नसले तरीही चालतं. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जेव्हा एक्सप्लेन केलं होतं तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं होतं की तुमच्या उत्तराला वेगळं पण देण्यासाठी तुम्हाला त्या उत्तरामध्ये डायग्राम्स काढणं आवश्यक आहे, किंवा ड्रॉइंग्स किंवा टेबल्स किंवा फ्लो चार्ट ज्याला आपण म्हणतो, किंवा काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहे, कीवर्ड्स आहे, त्याला आपण अंडरलाईन किंवा अधोरेखितसुद्धा करू शकतो. हे सगळं तुम्हाला ॲडिशनल करायचं आहे. पण बेसिक तुमचा जो फाउंडेशन आहे उत्तर लिखाणाचं ते काय आहे, ते आहे चांगलं कंटेंट. ठीक आहे. जितका चांगला कंटेंट तुम्ही तुमच्या उत्तरात लिहाल त्यालाच धरून तुमच्या डायग्राम्स असल्या पाहिजे, ड्रॉइंग्स असल्या पाहिजे, टेबल असले पाहिजे किंवा फ्लो चार्ट असला पाहिजे, तरच तुम्हाला ते ॲडिशनल मार्क मिळतील. पण बेसिक मार्क मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगला कंटेंट तिथं असणं आवश्यक आहेच विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जर उत्तर खरोखर चांगल्या कंटेंटचे बनलेले असेल तर त्याला गुण मिळतील. कारण MPSC तुमच्या कंटेंटच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करते आणि इतर काही नाही. हे लक्षात ठेवा. कशाचं मूल्यांकन होतं? तुमच्या फक्त कंटेंटचं. म्हणजे तुम्ही काय माहिती त्या प्रश्नामध्ये विचारलेली आहे, त्याला कशा पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट करताय तिथं, किंवा कशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॉईंट मांडतायत, यालाच सर्वात जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. म्हणजे कंटेंट इज द किंग. यालाच आपण म्हणतो कंटेंट काय, उत्तर लिखाणाचा कंटेंट राजा आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे प्रेझेंटेशन काय, तर प्रेझेंटेशन क्वीन आहे. ठीक आहे. प्रेझेंटेशन म्हणजे काय की दर्शवतं की तुम्ही कशा पद्धतीनं उत्तर लिखाण करून आले, कसे सुटसुटीत उत्तरं लिहिताय, पॉईंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिताय की कसं लिहिताय, त्याला आपण प्रेझेंटेशन म्हणतो. ठीक आहे. तर एक वेळ प्रेझेंटेशन कमी जास्त असेल तरी चालेल, पण कंटेंट हा चांगला असला पाहिजे तरच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. त्यानंतर चांगला कंटेंट म्हणजे काय. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की सर तुम्ही 10 वेळा म्हणताय कंटेंट चांगला आहे, पण चांगला कंटेंट काय. तर इथे काही गोष्टी तिथे दिलेल्या आहे ज्यामुळे तुम्हाला एक अंडरस्टँडिंग होईल की चांगला कंटेंट काय असतो. पहिला, तुमच्या उत्तराने MPSCने विचारलेल्या प्रश्नाची तुमची समज दर्शविली पाहिजे. यालाच आपण म्हणतो अंडरस्टँडिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन. काय म्हणतो? अंडरस्टँडिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन. म्हणजे प्रश्नाची जी काही डिमांड आहे त्याला काय करणं, त्याला ओळखणं. कारण जर तुम्हाला प्रश्न समजला तरच तुम्ही त्याचं योग्य उत्तर किंवा योग्य कंटेंट तिथं तुम्ही उत्तर लिखाणात तिथं लिहू शकता. पण जर तुम्हाला प्रश्नाचीच समज नसेल तर काय होतं की आपण काहीतरी तिथे वायफळ लिहून येतो आणि आपल्याला मार्कसुद्धा तशाच पद्धतीनं मिळतात, किंवा कधी मार्क मिळत देखील नाही. ठीक आहे. त्याला बीटिंग अराउंड द बुश म्हणतात. म्हणजे जो प्रश्न विचारला आहे तो आपण सोडून देतो आणि भलतंच काहीतरी लिहून येतो. तर अशा वेळेस काय होतं, अशा वेळेस जो इव्हॅल्युएटर असतो किंवा जो पेपर चेक करणार असतो त्याला हे माहीतच नसतं की तुम्हाला त्याला हे कळतच नाही की तुम्हाला प्रश्न समजला आहे की नाही समजला आहे, आणि अनायासे तो शेवटी काय करतो, शेवटी तुम्हाला एकदम मिनिमल मार्क किंवा 0 मार्कसुद्धा देऊ शकतो. म्हणजे चांगला कंटेंट लिहिण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, तुम्हाला प्रश्नाची डिमांड ओळखणं आवश्यक आहे. त्यालाच म्हणतो आपण अंडरस्टँडिंग क्वेश्चन. दुसरा, तुम्ही उत्तरात प्रश्नाचे सर्व पैलू आणि भाग संबोधित केले पाहिजे. म्हणजे काय, यू शूड ॲड्रेस एव्हरी पार्ट अँड ॲड्रेस ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स विच इज आस्क इन द
क्वेश्चन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की कधी कधी मी तुम्हाला मागच्याही टॉपिकमध्ये सांगितलं होतं की एकाच प्रश्नामध्ये 2-3 सब क्वेश्चन असतात. ठीक आहे. तर ते सब क्वेश्चनसुद्धा तुम्हाला ॲड्रेस करायला पाहिजे किंवा तिथं तुम्हाला त्याचंसुद्धा उत्तर तुम्हाला उत्तरात लिहिता आलं पाहिजे. कारण हे बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की जर 15 मार्काचा प्रश्न आहे आणि 15 मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारण्यात आले, म्हणजे एकाच प्रश्नात 3 सब प्रश्न विचारण्यात आलेले आहे, तर प्रत्येक सब क्वेश्चनला 5-5 मार्क राहील. तुम्ही जर 3च्या 3ही क्वेश्चन ॲड्रेस केले तर तुम्हाला 15पैकी मार्क मिळतील, 3पैकी 2 केले तर 10पैकी मार्क मिळतील आणि 3पैकी 1 केले तर 5पैकी मार्क मिळतील. बहुतांश वेळा उत्तर लिखाणात हे होतं की विद्यार्थी जेव्हा मॉक टेस्ट वगैरे देतात आमच्याकडे, तेव्हा ते म्हणतात की सर मला 15पैकी 1च मार्क का बरं दिला किंवा 15पैकी 2च मार्क का बरं दिले. इश्यू असा आहे की तुम्ही जेवढा प्रश्नाची डिमांड आहे ती प्रश्नाची डिमांड ओळखण्यातच जर तुम्ही अपयशी ठरत असाल तर तुम्हाला मार्कसुद्धा तशाच पद्धतीनं मिळतात. तिसरं, ते मुद्देसूद असले पाहिजे, जे विचारले आहे त्याचे उत्तर देणे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. हा काय होतं की विचारण्यात आलेलं आहे भक्ती मुवमेंटच्या माहितीबद्दल, की भक्ती मुवमेंट भक्ती चळवळीमुळे भारताच्या संस्कृतीत योगदान कसं आहे त्या योगदानाबद्दल तुम्हाला प्रश्नात विचारलं आहे, पण आपण लिहून राहिलो की भक्ती चळवळीचा उगम कसा झाला. आता काय की आपल्याकडे वर्ड लिमिट आहे, म्हणजे आपल्याला काय स्पेसिफिक विशिष्ट शब्दातच ते उत्तर परिपूर्ण पद्धतीनं तिथं प्रेझेंट करावं लागतं. आता याच्यामध्ये आपण काय असलो पाहिजे, मुद्देसूद असलो पाहिजे, म्हणजे जे प्रश्नामध्ये विचारलं आहे तेच आपण तिथं उत्तर लिखाणात उतरवलं पाहिजे. तरच आपला वेळ वाचतो, तरच आपल्या मिनिमम शब्दामध्ये चांगलं चांगलं उत्तर आपण लिहू शकतो. बहुतांश वेळा काय होतं की प्रश्न जो विचारला आहे तो आपण सोडून देतो, अजून काहीतरी बाहेरचेच टॉपिक आपण तिथं एलॅबोरेट करत राहतो, ते सुद्धा चुकीचं आहे. चौथा, तुमचे उत्तर माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक असले पाहिजे. ठीक आहे. इन्फॉर्मेटिव्ह असलं पाहिजे तुमचं उत्तर आणि थोडं ॲनालिटिकल असलं पाहिजे, की अशी गोष्ट झाली, प्रसार झाला तर का बरं झाला, म्हणजे 1-2 पॉईंट त्याच्या रिलेटेड तुमचे आले पाहिजे. उत्तर काल्पनिक नसावे आणि आवश्यक असल्यास ते संबंधित तथ्ये, डेटा, अहवाल, आकृत्या, अभ्यास इत्यादीद्वारे समर्थित असले पाहिजे. कारण पहा, जी कोणती गोष्ट तुम्ही उत्तर लिखाणात करत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर तिथे काही पॉईंट मेन्शन केला तर तुम्हाला काय करावं लागतं की त्याचा प्रूफ द्यावा लागतो. ठीक आहे. त्याचा काय द्यावा लागतो, प्रूफ द्यावा लागतो. म्हणजे हा प्रूफ म्हणजे काय, तर हा प्रूफ म्हणजे आकडेवारी, तथ्य झालं, डेटा झालं, अहवाल, आकृत्या, अभ्यास, फ्लोचार्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उत्तर लिखाणात तिथं टाकाव्या लागतील. पाचवा, प्रश्न संबोधित करताना सुसंगत प्रवाहाचे पालन केले पाहिजे. म्हणजे काय, एक फ्लो असला पाहिजे आन्सर रायटिंगमध्ये. सुसंगत प्रवाह म्हणजे काय की प्रॉपर जर तुम्हाला एका विशिष्ट मोमेंटबद्दल, एका चळवळीबद्दल विचारलं, तुम्हाला त्या चळवळीबद्दलच तुम्हाला पूर्ण प्रश्नामध्ये दाखला द्यावे लागेल. म्हणजे त्यालाच म्हणतो आपण सुसंगत प्रवाहाचे पालन केले पाहिजे. जसं इंट्रोडक्शन पहिले आला पाहिजे, नंतर मेन बॉडी आली पाहिजे, नंतर निष्कर्ष, कन्क्लुजन, आणि आवश्यक नसताना परिचय किंवा निष्कर्ष वगळणे. आता आवश्यक नसताना म्हणजे कधी, तर प्रत्येक प्रश्नामध्ये वगळायचा का सर, हे चुकीचं आहे. बरं, हे लक्षात ठेवा. इनिशियली 3 तासात तुम्हाला 20 प्रश्न लिहायचे आहे, तर त्या 20 प्रश्नामध्ये इनिशियली आपण इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन या सगळ्या गोष्टी फॉलो करू. पण जसं जसं वेळ जातो आणि आपले शेवटले 4-5 प्रश्न उरलेले असतात, तर तेव्हा टाईम कमी असतो. तर अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजनला एका लाईनमध्ये तुम्ही लिहू शकता आणि सरळ मेन आपला जो प्रश्नामध्ये जे काही विचारलं आहे त्याला तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली ॲड्रेस करू शकता, म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही तिथं लिहू शकता. पण हे फायर फायटिंग मेजर्स असतात. याला काय म्हणतात, फायर फायटिंग मेजर्स. म्हणजे जिथे आपल्याकडे वेळ कमी आहे पण प्रश्न आपले जास्त उरलेले आहेत, तर अशा वेळेस तुम्ही इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनला सुद्धा वगळू शकता. पण इनिशियली जर तुमच्याकडे वेळ असेल तर प्रॉपरली इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन या 3ही पार्टमध्ये तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, तिथं तुम्ही लिहिलं पाहिजे. ठीक आहे. आता चला तर एका उदाहरणातून बघूया की बेसिकली चांगले उत्तर कसं लिहिलं पाहिजे त्या संदर्भात. आता इथं मी एक उदाहरण घेतलेलं आहे तुमच्यासाठी. हा प्रश्न 2021च्या UPSCच्या मुख्य परीक्षेत विचारण्यात आला होता. एक तर काय आहे, एक तर बघूया. सर्वप्रथम मी काय म्हणतोय की अंडरस्टँडिंग द क्वेश्चन, म्हणजे तर तुम्हाला चांगला कंटेंट लिहायचा तर आपल्याला काय करावं लागेल की प्रश्नाला चांगला अंडरस्टँड करावं लागेल. इव्हॅल्युएट द नेचर ऑफ भक्ती लिटरेचर. आपल्याला कशाबद्दल विचारलं आहे, भक्ती लिटरेचरबद्दल विचारलं आहे. अँड इट्स कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन कल्चर. म्हणजे आपल्याला त्याच्या नेचरबद्दल विचारलं आहे, म्हणजे भक्ती चळवळ जी होती त्याचं नेचर काय होतं. आणि दुसरं आपल्याला विचारलं आहे की भक्ती चळवळीचं भारतीय संस्कृतीमधलं योगदान काय आहे. म्हणजे काय, पहिला प्रश्न आपल्याला लिहायचा आहे की नेचर काय आहे भक्ती मुवमेंटचं, आणि दुसरं आपल्याला लिहायचं आहे की भक्ती मुवमेंटचं कॉन्ट्रीब्युशन काय, योगदान काय. मराठीतनं जर आपण याला बघितलं तर भक्ती साहित्याचे स्वरूप आणि भारतीय संस्कृतीतील योगदानाचे मूल्यांकन करा. ठीक आहे. आता प्रश्न विचारला आहे भक्ती म्हणजे, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी इथं प्रश्न वाचताना 3च गोष्टींना अंडरलाईन केला आहे. एक तर नेचर ऑफ भक्ती मुवमेंट, त्याला आपण म्हणतो भक्ती साहित्याचे स्वरूप. दुसरं भक्ती साहित्य म्हणजे ज्याच्या संदर्भात आपल्याला त्याचं स्वरूप सांगायचं आहे ते. आणि तिसरं म्हणजे भक्ती साहित्याचा योगदान भारतीय संस्कृतीमधलं. तर हे जे 3 महत्त्वाचे टॉपिक आहे, पण याच्यामध्ये 2 सब प्रश्न आहे. एक तर आपल्याला नेचर ऑफ भक्ती लिटरेचर इथं सांगावं लागेल आणि दुसरं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन ऑफ भक्ती लिटरेचर
लिटरेचर हे सांगायचं आहे. म्हणजे हा प्रश्न 10 मार्कांसाठी आहे, तर 5 मार्क हे तुमच्या नेचर ऑफ भक्ती लिटरेचरला जाईल, म्हणजे भक्ती साहित्याच्या स्वरूपला 5 मार्क, आणि 5 मार्क हे भक्ती साहित्याचं योगदान काय आहे भारतीय संस्कृतीमधलं याला जाईल. ठीक आहे. तर म्हणजे या एकाच प्रश्नामध्ये 2 सब क्वेश्चन आहे, म्हणजे आपण प्रॉपरली या प्रश्नाला अंडरस्टँड केला आहे. आता बघा, सुरुवात इंट्रोडक्शन करताना काय काय केलं पाहिजे आपण, की आपल्याला हा जो प्रश्न विचारला आहे म्हणजे नेचर आणि कंट्रीब्युशन हे कशाबद्दल विचारलेलं आहे, हे भक्ती साहित्याबद्दल विचारलं आहे. तर सुरुवात आपली भक्ती साहित्याच्या डेफिनेशननी असायला हवी, की भक्ती साहित्याचं एका 3 ते 4 ओळीमध्ये आपल्याला सांगावं लागेल की याचा उगम कसा झाला, काय झाला, आणि थोडं बॅकग्राऊंड तेवढं जर. आणि भक्ती साहित्य बेसिकली काय आहे याच्याबद्दल. ठीक आहे. त्यानंतर 8व्या ते 17व्या शतकाच्या काळात भक्ती साहित्य विकसित झाले. तुकाराम, विविध शीख गुरु, शंकरदेव आणि इतर अनेक व्यक्तींनी भक्ती साहित्याच्या विकासात योगदान दिले. त्यानंतर भक्ती साहित्याचे स्वरूप खालील प्रमाणे वर्णन करता येईल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याकडे 150 शब्दातच या सगळ्या गोष्टींचा, या नेचर ऑफ भक्ती लिटरेचर म्हणजे भक्ती साहित्याचे स्वरूप आणि भक्ती साहित्याचे योगदान काय आहे, या दोन्ही गोष्टींना आपल्याला 150 शब्दामध्ये तिथं लिहायचं आहे. तर अशा वेळेस उगाच बरेचसे विद्यार्थी काय करतात, की भक्ती साहित्याची चळवळीचा जन्म कसा झाला त्याच्याबद्दल सांगत राहतात. मग तिथं प्रश्नाला सोडून देणार. प्रश्नामध्ये आपल्याला कुठंच असं विचारलं नाही की ओरिजिन ऑफ भक्ती मुवमेंट सांगा म्हणून. असं म्हटलं आहे का तिथं कुठं, की भक्ती चळवळीचा उदय कसा झाला याच्याबद्दल माहिती विचारली आहे का? नाही विचारली आहे. म्हणजे काय, की आपल्याला प्रश्नामध्ये जे काही विचारलेलं आहे अप टू द पॉईंट त्याला स्टिक राहायचं, त्याला चिपकून राहायचं, आणि तेवढेच मुद्दे आपल्या उत्तरात आले पाहिजे, तरच आपल्याला त्या 10 पैकी मार्क मिळतील. नाही तर असं होतं की आपल्याला विचारला हे काही नेचर ऑफ भक्ती मुवमेंट आणि आपण देऊन आलो ओरिजिन ऑफ भक्ती मुवमेंट. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. कारण प्रश्नात ज्या डिमांड ऑफ द क्वेश्चन आहे ती अंडरस्टँड करा आणि त्याच्या अनुषंगाने तुमचं उत्तर तिथं असलं पाहिजे. आता सरळ आपण कशावर जम्प केलं, भक्ती साहित्याचे स्वरूप खालीलप्रमाणे वर्णन करता येईल. काय काय स्वरूप होते, स्थानिक भाषेचा वापर केला गेला. औपचारिक न्यायालयीन भाषेऐवजी जनतेला आकर्षित करणाऱ्या स्थानिक भाषांचा वापर करण्यात आला. त्यानंतर भक्तिगीते आणि विधींचा वापर. ठीक आहे. कीर्तन विकसित झाले. शैव आणि वैष्णव यांनी काव्य विकसित केले जे भक्तीचे वैशिष्ट्य बनले. त्यानंतर सार्वभौमिक, गैरसांप्रदायिक आणि आंतरधर्मीय भक्तीने विविध धर्मातील कथांचा परस्पर बदल केला, जसे की इस्लाममधील सूफी कविता यांसारख्या. म्हणजे काय, की इंटर रिलिजियस हार्मोनी ज्याला आपण म्हणतो, की इस्लाममधल्या सूफी धर्मगुरूंना सुद्धा हिंदू फॉलो करायचे किंवा हिंदू मानायचे, किंवा त्यांच्यामधल्या ज्या काही कथाकथन होते त्याचा सुद्धा वापर हिंदू साहित्यात करण्यात यायचा. ठीक आहे. तर याच्यामुळे बेसिकली काय झालं, सर्वधर्म समभाव वाढला. ठीक आहे. हिंदू मुस्लिम युनिटी ही पुढं आली. ठीक आहे. त्यानंतर भक्ती साहित्याचे भारतीय संस्कृतीतील योगदान खालील कोणते आहेत, तर त्याचे 3 मुद्दे. ललित कला आणि संस्कृतीचा विकास झाला. आर्ट अँड कल्चरचा डेव्हलपमेंट झालं. स्थानिक भाषेचा विकास झाला, जसं पंजाबी, गुरुमुखी, मराठी वगैरे यांसारख्या भाषांचा विविध लिपी विकसित झाल्या. संगीत आणि नृत्याचा विकास, कारण जर आपण एकदम भक्ती चळवळ बघितली तर भक्ती चळवळीतलं महत्त्वाचं योगदान जर कोणाचं राहिलं असेल तर संगीताचं राहिलं आहे. कीर्तना, कव्वाली, भक्ती नृत्य जसे की सत्तरिया इत्यादीमध्ये भक्ती गायनासाठी भक्ती साहित्याचा वापर करण्यात आला आहे. ठीक आहे. जसं ते आपलं ख्वाजा मेरे ख्वाजा हे जर तुम्ही गाणं ऐकलं असेल तर बेसिकली ते काय, ते एक प्रकारची कव्वाली आहे. तर अशा प्रकारचे जे काही संगीत आणि नृत्याचा विकास जो केला गेला तो त्याला हातभार कोणी या भक्ती मुवमेंटचा हातभार राहिला. त्यानंतर तात्विक शाळांची वाढ झाली. ठीक आहे. तात्विक शाळांची म्हणजे काय, फिलॉसॉफिकल स्कूल वाढल्या. वेगवेगळे मतप्रवाह समाजात वाढायला लागले. विविध शाळा जसे की द्वैतवाद, अद्वैतवाद अस्तित्वात आले. याबद्दल आपण आर्ट अँड कल्चरच्या सिरीजमध्ये डिस्कस करूच की द्वैतवाद काय आहे, अद्वैतवाद काय आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या अकाउंटला मिळेल. ठीक आहे. वरील उदाहरणावरून असे दिसून येते की भक्ती साहित्याने साहित्य जनमानसापर्यंत पोहोचवले. काय केलं भक्ती मुवमेंटने, की जी भक्तीची मोमेंट होती, म्हणजे भक्ती जर तुम्हाला देवाची करायची आहे, पहिलेच्या काळात काय होतं की म्हणजे भक्ती मोमेंटच्या आधीच्या काळात, की जर तुम्हाला देवाची भक्ती करायची तर तुम्हाला कोणत्या तरी विशिष्ट वर्गाकडे जावं लागेल, त्यांच्यामार्फतच तुम्ही भक्ती करू शकता. म्हणजे जी मक्तेदारी होती एका विशिष्ट अप्पर क्लासची, ती काय केली, ती मोडण्यात आली आणि भक्ती हे सगळ्यांसाठी ओपन आहे. ठीक आहे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्लास, रिलिजन ते तिथं दाखवण्यात आलं. तर बेसिकली जनमानसापर्यंत हे साहित्य पोहोचवलं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे लोकशाहीकरण केले. म्हणजे पहिले काय होतं की बेसिकली हे जे पूर्ण प्रथा होता या एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होता, तर त्या मर्यादित न राहता कोणीसुद्धा भक्तीचा मार्गा थ्रू देवापर्यंत पोहोचू शकतं. यालाच म्हणतात डेमोक्रॅटायझेशन ऑफ लिटरेचर किंवा माहितीचं डेमोक्रॅटायझेशन, लोकशाहीकरण तिथं करण्यात आलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 150 शब्दात एकदम सुटसुटीत पद्धतीनं आणि एकदम अप टू द पॉईंट, जास्त आपल्याकडे पॉईंट भरपूर असणार. इवन आता मी जर इथे सांगायला गेलो तर इथं 3 ते नाही 10 पॉईंट सांगू शकतो की स्वरूप काय होतं आणि योगदान काय होतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला काय फॉलो करायचे आहे, आपल्याला
वर्ड लिमिट फॉलो करायची आहे. ठीक आहे, म्हणजे काय, विशिष्ट शब्दामध्ये 150 शब्दात आपलं काय आलं पाहिजे, तिथं उत्तर आपलं आपण तिथे प्रेझेंट केलं पाहिजे. ठीक आहे, तर यामध्ये सरसर आहे की सर्वप्रथम काय करायचं, प्रश्न विचारला आहे, प्रश्नामध्ये जो मेन कंटेक्स्ट आहे, जसं इथे भक्ती लिटरेचरचा आहे, सरळ भक्ती लिटरेचरची थोडी परिभाषा किंवा त्याला डिफाईन करा. त्याच्यानंतर जे काही मुद्दे आहे, नेचर ऑफ भक्ती लिटरेचर विचारला आहे त्याच्यावर या. त्यानंतर त्याचे 3 ते 4 मुद्दे लिहा. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान काय भक्ती मुवमेंटचं भारतीय संस्कृतीमधले, त्याचे 3-4 पॉईंट लिहा आणि कन्क्लुजन करा. म्हणजे 150 शब्दात एकदम मोजक्या पद्धतीनं तुमचं उत्तर अप टू पॉईंट तिथं तुम्ही काय करू शकता, ते तुम्ही प्रेझेंट करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला चांगले उत्तर इथं लिहायचे आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे उदाहरणं आपण आता येत्या वीकपासून आपण प्रत्येक दिवशी आपण टाकणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळ्या टॉपिक्सवर आपण एक प्रश्न घेऊ आणि त्या प्रश्नामध्ये आपण त्याचं इलॅबोरेशन करू. तर अशा पद्धतीनं व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तुम्ही आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा एक टेलिग्रामचा ग्रुप आम्ही बनवलेला आहे EONICE अकॅडमीचा, ज्यामध्ये आन्सर रायटिंग, डेली आन्सर रायटिंग रिलेटेड माहिती आम्ही तिथं टाकत राहतो आणि तोसुद्धा प्रोग्राम आमचा लवकरात लवकर डेली आन्सर रायटिंगचा सुरू होणार आहे. ठीक आहे, ज्यांनी कोणी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.